सलाम जय ख्रिस्त सर्व प्रियजनांना ही सुंदरशी वेळ परमेश्वराने तुम्हाला मला दिली आहे. त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचा गौरव, त्याचा महिमा करण्यासाठी, त्याच्या नावाचा जयघोष करण्यासाठी हा समय त्याने दिला. त्याचा आपण धन्यवाद करूया. त्याची स्तुती, त्याची आराधना करत त्याच्या घरात, त्याच्या अंगणात प्रवेश करूया प्रियजनांनो. आणि त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण बघूया. हग्गाय याचा 2वा अध्याय आणि 19th वर्ड, ओन्ली एकच वर्ड आहे प्रियजनांनो. इतकं सुंदर त्या वचनामध्ये खूप गूढ रहस्य परमेश्वराचं दडलेलं आहे. आणि ते म्हणजे तुम्ही वाचाल तर तुम्हाला इतका आनंद होईल की तुम्ही देवाची स्तुतीच कराल प्रियजनांनो. आणि बघा प्रियजन, आपण जगत असताना आपल्याला सगळीकडे सगळ्या हर एक कुटुंबामध्ये आम्हाला हे दुःख आहे, आम्हाला हे संकट आहे, आम्हाला हा त्रास आहे, हे आहे ते आहे, सगळे संकट आणि दुःख सांगणार. जेव्हा आपण त्याच्या चरणाजवळ येतो आणि त्याच्या वचनात आपण जातो, त्याच्या प्रार्थनेत आपण जातो, तर एवढा आशीर्वाद आपल्याला मिळतो, एवढा आनंद आपल्याला मिळतो प्रियजनांनो. तो आनंद आम्ही किती पण टी व्हीमध्ये हास्य जत्रा पाहिली, ही जत्रा पाहिली, ती जत्रा पाहिली, कपिल शर्मा शो पाहिला, तरी तसा आनंद मिळणार नाही प्रियजनांनो. जो आनंद परात्पर परमेश्वराच्या चरणाजवळ आल्यावर, जो आनंद, जी शांती, जो आनंद, जो गोड, जो गोडावा, जो स्वाद त्याच्या चरणाजवळ आल्यावर मिळतो, तो आम्हाला कुठे 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 मिळणार नाही प्रियजनांनो. कुठेच नाही मिळणार. नो 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 वेअर इन दिस वर्ल्ड प्रियजनांनो. इतका आनंद मिळतो. तुम्ही एक समय ठरवा की मी हा समय माझ्या परमेश्वराला, माझ्या निर्माणकर्त्याला मी देणार म्हणजे देणार. 1 तास पहिले स्टार्टिंग तुम्ही 15 मिनटं घ्या, 15 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास, पूर्ण 1 तास मी परमेश्वराला देणार. परमेश्वरास सल्ला देणं म्हणजे प्रियजनांनो, प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वरासोबत बोलणं. तो तुमचा आणि माझा स्वर्गीय पिता आहे प्रियजनांनो. आपल्या वडिलांकडे आपण जातो तर आपण खूप रागाने जातो का आपण आनंदाने जातो? कारण कसं पण जातो, कशा पण अवतारात असं आपण जातो त्याच्याकडे आणि आपण मिठी मारतो, त्याच्या मांडीवर झोपतो. मी प्रियजनांनो, माझ्या आप्पांच्या मांडीवर येऊन ड्युटीहून घेऊन यायचे, बॅग फेकून द्यायच्या, सरळ आप्पाच्या मांडीवर झोपायचे जाऊन. असं जर जगिक आई बापाकडे आपण अशा रीतीने जातो तर आपला स्वर्गीय पिता परमेश्वर तो किती रेडी आहे 24 तास. आपले आईवडील कधी कधी तयार नसतात, त्यांना समय नसतो आपल्यासाठी आणि आपल्यालाही समय नसतो आपल्या लेकरांसाठी. परंतु आपला स्वर्गीय पिता परमेश्वर, जो आपला खरा आई बाप आहे, जो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर, जो आपला खरा आई बाप आहे, तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 24/7 तयार आहे. अंगीकारण्यास सदा सिद्ध असतो. तो तयार असतो की माझी मुलगी, माझा मुलगा माझ्या जवळ कधी येणार आणि मी कधी त्यांना आशीर्वाद देईल, कधी त्यांना मिठी मारणार, कधी त्यांना लाड करणार. प्रियजनांनो, किती महान परमेश्वर तो आहे. कारण गॉड इज लव. देव प्रीती आहे प्रियजनांनो. आणि देव प्रीतीचा अर्थ फार गहरा अर्थ आहे प्रियजनांनो. मुलगा मुलगी, आई बाप, नवरा बायको, बहीण बहीण, भाऊ भाऊ, हे जे प्रेम आहे जगाचं, ते वेगळं प्रेम आहे. आणि परमेश्वराची प्रीती फार वेगळी आहे. त्याची प्रीती आगापी आहे. आगापी म्हणजे तो पवित्र पवित्र परमेश्वर आहे आणि त्याचं वचन हे पवित्र पवित्र वचन आहे. आपल्याला जीवित लिखित वचन ते आपल्याला दिलेलं आहे. हे त्याच्या स्वर्गीय भांडारातून दिलेलं त्याचा हा स्वर्गीय आशीर्वाद आहे प्रियजनांनो, की तुम्ही आणि मी त्याच्या राईट ट्रॅकवर, त्याच्या राईट लाईनमध्ये आपण जावं. राईट आणि लेफ्ट नाही, बरोबर प्रॉपर. जी ट्रेन असती, जी ट्रेन इंजिनच्या जर खाली गेली, इंजिन जी आहे रेल ट्रॅकच्या खाली उतरली तर ती डी रेल होते ना, डी रेल होऊन जाते. ती चालणार नाही, पुढे नाही जाणार, ती पडून जाणार धपकन आणि ॲक्सिडेंट होणार.
मोठा ॲक्सिडेंट, मोठे खूप लोक मरून जातील प्रियजनांनो. पण आपल्या जीवनासाठी आपल्याला त्यांनी दाखवलेला जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, प्रभू येशू मसीहचा मार्ग, सत्य आणि जीवन, त्याचं जे जीवन त्याने आपल्याला दाखवलेलं आहे, त्या राईट ट्रॅकवर आपल्याला राहून त्याच्या मार्गात चालायचं आहे. उजवीकडे नाही ना डावीकडे आपल्याला पाहायचं नाही, केवळ त्याच्या क्रूसखामाकडे बघून आपल्याला जीवन जगायचंय प्रियजनांनो. आणि आजचं सुंदरसं वचन आहे हगाईचा 2वा अध्याय आणि 19th वर्सेस प्रियजनांनो. आणि मी माझा जो मोठा भाऊ आहे अपोस्तल संजय शास्त्री, आम्ही दोघं भाऊ बहीण कधी कधी बोलतो एकमेकांबद्दल, देवाबद्दल, आणि आमच्या बोलण्यामध्ये परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराने कशी आम्हाला मदत केली त्याचा साक्ष आम्ही देत राहतो. आणि आम्ही दुःख सुख सगळं काही आम्ही एकमेकांना, भाऊ बहीण आम्ही तिघी पण असे आहोत की आम्ही एकमेकांना शेअर करतो प्रियजनांनो. आणि त्यावेळेस मी माझ्या भाऊला म्हटलं, भाऊ तू, त्यांचा मुलाचं नाव आहे लमुएल, तर मी म्हटलं लमुएलला तू किती पैसे दिले म्हटलं, असं मी विचारलं. मनुष्य स्वभाव आहे, विचारलं मी की तू तुझ्या मुलाला किती पैसे दिले. तर भाऊ मला म्हणे, रोजमेरी मी काय काउंट नाही केलं म्हणे, त्याला दिलेले, थोडं कर्ज होतं त्याचं फेडलं, आणि त्याच्या घरासाठी मी त्याला लोनच्यासाठी पैशासाठी थोडे सपोर्ट म्हणून त्याला पैसे दिले. म्हटलं भाऊ तू काउंट नाही केलं, काउंट करून ठेवायचं ना किती आहे, कारण तू आता रिटायर्ड आहे, तर तुला पैशाचा जरा प्रॉब्लेम आहे, तू काउंट करून ठेवायचं असतं. रोजमेरी मी नाही काउंट केलं म्हणे. मला थोडं 5-10 मिनटं मी विचार केला, अरे मी आज हा कसा क्वेश्चन केला माझ्या भाऊला, हा क्वेश्चनच माझा रॉंग होता. परंतु या क्वेश्चनच्या द्वारे मला देवापाचं जे प्रगटीकरण झालं ते म्हणजे काय, त्याचा अर्थ काय मला समजायला मी हे करायला लागले, प्रयत्न करायला लागले, प्रार्थना करायला लागले. तेव्हा मला परमेश्वराने दाखवलं की जर आम्ही जे जगी काय बाप आहोत, आपण दुष्ट आहोत, आपण पापी आहोत, या जगात आपण राहतो. 1-2 आपल्या दिवसातून कितीतरी पाप होतात, कळत न कळत. गुप्त पाप सुद्धा होतात आपल्याकडून, कळत न कळत, पण होतात. आपण असं म्हणू शकत नाही की मी आज दिवसभरात काहीच पाप केलं नाही, म्हणू नाही शकत. परंतु या एक्झाम्पलच्या द्वारे मला असं समजलं की जर आपण एवढे पापी आणि दुष्ट असताना आपण आपल्या लेकरांना देतो, तर आपण काउंट नाही करत. काउंट करतो का, हे मी त्याला दिलं, फीस दिली, स्कूल फीस दिली, बस फीस दिली, ट्युशन क्लासेस फीस दिली, हे त्याला कपड्याला दिले, शूज, हे सगळं याचे आपण काउंट करत नाही. आपण दुष्ट पापी असताना पवित्र 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 परमेश्वर, जो की पवित्र परमेश्वर आहे, जो की न्यायी परमेश्वर आहे, जो की स्वतः प्रीतीचा परमेश्वर आहे, स्वतः प्रीती आहे, तो परमेश्वर तुम्हाला मला देताना प्रियजनांनो काउंट करतो का, तो काउंट करतो का प्रियजनांनो? नाही करत काउंट प्रियजनांनो, तू बिलकुल काउंट नाही करत प्रियजनांनो. इतकं माझ्या हृदयांतकणाला त्याचं वचन स्पर्श झाला की तो आपल्याला देतो आणि देतच राहतो. तू काउंट नाही करत प्रियजनांनो की मी रोजमेरीला आता हा कपाट दिला, रोजमेरीला आता हे पलंग दिलं, आता बस झालं, असं नाही म्हणत तो. त्याचा आशीर्वादाचा फ्लो, जो आशीर्वादाचा झरा म्हणतो आपण, झरा असा वरून धबधबा असतो बघा, पाहिला असेल तुम्ही, असा मस्त धबधबा आहे तो, वरून असा फवारा येतो पाण्याचा धबधबा. परमेश्वराचा, आपल्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराचा जो आशीर्वादाचा झरा आहे ना, तो वाहतच राहतो, तो स्टॉप नाही होत. किती त्या दुष्ट सैतानाने किती पहाड आणली, किती दुःख संकट आणली, तर तो असा स्टॉप नाही करू शकत, कारण तो फ्लो परात्पर परमेश्वराचा आहे. तो देतच राहतो आणि तो काउंट नाही करत. तो आपल्याला ब्लेसिंग्स देतो आणि त्याच्या आशीर्वादाचा झरा
असा असतो की आपल्याला प्रॉस्पॅरिटी म्हणजे भरभराट होते, आपल्याला प्रगती मिळते. वेल्थ वेल्थ म्हणजे काय? आपल्याला श्रीमंती आहे ना, आपल्याला श्रीमंती मिळते. आपल्याला वेल्थ वेल्थ म्हणजे काय? प्रॉस्पॅरिटी, उन्नती, भरभराट. आणि रेल चेन, घरामध्ये रेल चेन होते. अरे हे कपडे आणले, अरे मी हे आणलं, अरे मी हे काहीतरी नवीन आणलं, परमेश्वराने मला हे सुंदर पेन दिला, परमेश्वराने मला हे नवीन कपडे दिले. प्रेजरांनो, असा त्याचा जो झरा आहे आशीर्वादाचा, जसा हगाईमध्ये लिहिलंय सुंदरसा, आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. प्रियजनांनो, जितके विवज आहेत, जे आज हे वचन ऐकत आहेत, प्रियजनांनो, हे वचनाला तुम्ही हृदयांतकरण जीवात गाठ मारून घ्या आणि त्या वचनाला दृढ धरा की आजपासून परमेश्वर मला आशीर्वाद देईन म्हणजे देईनच, आणि त्यांनी दिला आहे म्हणून मी त्याचा धन्यवाद करते. अशा रीतीने तुम्ही रोज कंटिन्यू प्रेयर करा. बघा परमेश्वरा, बघा प्रियजनांनो, परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा. तो किती चांगला आहे, तो किती गोड आहे, तो किती महान आहे. तो तुम्हाला मला चॅलेंज देतो की तुम्ही आणि मी त्याची प्रचिती पहा. आणि प्रियजनांनो, मी त्याची प्रचिती पाहिली आणि त्यांनी माझ्यासाठी, मी थोडीशी त्याची उपकार स्तुती केली. माझ्या जीवनात प्रथम उपकार स्तुती त्याला केली, दशमांश प्लस त्याला माझी उपकार स्तुती प्लस त्याच्यामध्ये छोटासा थोडासा बलिदान प्रियजनांनो मी दिला. आणि मी ते दिला आणि त्यांनी मला त्याच्या स्वर्गीय आकाशाचे कपाट उघडून भरभरून आशीर्वाद दिला. प्रियजनांनो, आणि तो आशीर्वाद, ती बरकत एवढी असते प्रियजनांनो, याचा अनुभव मी घेत आहे आणि छाती ठोकपणे म्हणते की त्याने जो चॅलेंज आपल्याला दिलेला आहे की तुम्ही माझी प्रचिती घेऊन पहा की मी किती चांगला आहे. आणि मी घेऊन पाहिला आणि छाती ठोकपणे म्हणते की माझा परमेश्वर किती चांगला आहे, माझा परमेश्वर किती गोड आहे, माझा परमेश्वर किती महान आहे, किती मोठा आहे. तो सारे रोगरायचा, सारे संकट किती ते असे मोठे मोठे पहाडाहून पहाड असते, एव्हरेस्टच्याहून एव्हरेस्ट, तरी ते सर्व एव्हरेस्टांना नासोरी येशूच्या नावात तो जमीन दोस्त करणारा परमेश्वर माझ्या आणि तुमच्या सोबत आहे प्रियजनांनो. आणि तो देतो तर त्याची काय अनकाउंटेबल, तो काउंट नाही करत. मी तुम्हाला साक्ष दिली ना प्रियजनांनो, तो काउंट नाही करत. मी असं म्हणते प्रियजनांनो, माझे आप्पा होते तेव्हा ते मला म्हणायचे, रोज मेरे को परमेश्वर ने अनकाउंटेबल ब्लेसिंग दिया. तुम्हाला तेव्हा नव्हतं समजत. मी त्यांना हसायचे, काय अप्पा मेरे को तो कुछ दिख नहीं रहा, ब्लेसिंग किधर है. पण आज जेव्हा मी त्याचा अनुभव घेतला तेव्हा मी छाती ठोकपणे म्हणते की मला माझ्या स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने, त्याच्या महान असा एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने, आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो आपला पवित्र त्रेक एक परमेश्वराने मला अनकाउंटेबल ब्लेसिंग दिली आहेत. आजच्या दिवसापासून मी परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईन. प्रियजनांनो, हग्गाईच्या द्वारे, हग्गाई जो देवाचा महान असा संदेश होता, त्याच्याद्वारे परमेश्वराने हे तुम्हाला मला आज हे वचन दिलेलं आहे की आजपासून तुम्हाला तो आशीर्वाद देईन म्हणजे देईन, देणारच, त्यांनी देऊन टाकलेला आहे प्रियजनांनो. आणि तो तुम्हाला आणि मला केवढी किंमत करतो बघा. यू आर वर्थ टू गॉड. तो आपल्याला किती किंमत करतो बघा, की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. प्रियजनांनो, जर तुम्ही आणि मी त्याच्यासाठी एवढे किमती आहोत की त्यांनी त्याचा अनमोल महान असा एकुलता एक प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा महान असं पवित्र बलिदान करून, त्याला समर्पित करून, त्याचं बलिदान करून तुम्हाला आणि मला त्याचे लेकरं बनवले. प्रियजनांनो, त्याने तुमची आणि माझी निवड केली. तुम्हाला आणि मला या संपूर्ण जगातून वेगळे केले आणि निवडले की तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहे. प्रियजनांनो, काय परमेश्वर महान आहे बघा.
तो किती धन्य आहे जेव्हा की तो तुम्हाला आणि मला धन्य म्हणतो. ज्यांनी मला पाहिले नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवतात. प्रभू येशू मसीह म्हणतात, येशू तो मला जो तू मला चाचपून विश्वास ठेवलास, पण ज्यांनी मला पाहिले नाही ते मला न पाहता जे विश्वास ठेवतात ते धन्य. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी ज्यांनी प्रभू येशू मसीहला पाहिले नाही, जिवंत देवाला आम्ही पाहिले नाही, पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तो आम्हाला म्हणतो की तुम्ही धन्य आहात, जेव्हा की तो किती धन्य धन्य राजा थोर आहे. प्रियजनांनो, एक सुंदर संगीत म्हणू इच्छिते, माझ्या हृदयांतःकरणातून निघत आहे. तो धन्य राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य धन्य राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य धन्य राजा थोर. त्या आपल्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला सॅल्यूट, सलामी, बिलियन वेळेस, करोडो वेळेस, मिलियन बिलियन वेळेस. प्रियजनांनो, सर्व तुम्हाला समजण्यास परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.